नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अजूनही आपल्या पक्षाची गळती रोखता येत नाही. पुन्हा एकदा एका मोठ्या नेत्याची भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी. आता भाजपला ही निवडणूक जाणार अतिशय जड. मोदी शहांची आता झोप उडाली. अतिशय मोठ्या नेत्याने सोडचिठ्ठी दिल्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले. कोणता नेता आहे हे पाहण्यापूर्वी आपण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा. लोकसभेत झालेला दारुण पराभव आणि अशातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी भारतीय जनता पक्षाला गुड बाय करत आहे. महत्त्वाची बातमी आणि भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक. संजय राऊतांच्या श्रमाला यश. संजय राऊत यांच्यावर विश्वास ठेवत केला पक्षामध्ये प्रवेश. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक भाजपा युवा जिल्हाध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला आहे. जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी पक्षप्रवेश करताना म्हटलंय की भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेची तोडफोड केली आणि बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या वटवृक्षाला तोडण्याचं काम भाजपाने केले. भाजपा मोठी होण्यामागे बाळासाहेब ठाकरेंचा मोठा वाटा आहे आणि त्याच भाजपाने आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली आणि ठाकरेंच्या घराण्याला भाजपा संपवायला निघाल्यामुळे मी हा पक्ष प्रवेश करत आहे. ठाकरेंच्या सेनेमध्ये काम करण्यासाठी मी इच्छुक आहे. संजय राऊत साहेबांनी मला पक्षप्रवेश दिला आहे. त्याचबरोबर ठाकरेंचा असणारा शांत संयमी स्वभावामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येतील. या फोडाफोडीच्या राजकारणावर अनेक भाजपमधील नेते नाराज असल्याचं योगेश बर्डे यांनी म्हटले. त्यामुळे हे नेते आता ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटले. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर असणारा जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांचा पक्षप्रवेश शिवसेना उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आणि नाशिकमध्ये नक्कीच शिवसेनेची ताकद वाढणार देखील आहे. या पक्षप्रवेशाबद्दल नक्कीच ठाकरेंना फायदा होईल का? काय वाटते कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.